ठाणे पोलीस आयुक्तालय, ठाणे शहर वाहतूक उपशाखा, विठ्ठलवाडी, उल्हासनगर 4 यांच्या वतीने 21 नोव्हेंबर 2025 रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले। सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत चाललेल्या या शिबिरात आरोग्य विषयक विविध तपासण्या करण्यात आल्या। या शिबिरात सामान्य चाचणी, पल्स, ईसीजी, रक्तदाब, डोळ्यांची तपासणी आणि ऑक्सिजन स्तर तपासणी करण्यात आली। शिबिरादरम्यान उपस्थित मान्यवर व पत्रकार यांचा विशेष सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाला पोलीस उपायुक्त वाहतूक विभाग ठाणे शहर श्री पंकज शिरसाट, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठलवाडी वाहतूक विभाग सुखदेव पाटील, सहाय्यक पोलीस उपायुक्त उल्हासनगर वाहतूक विभाग विजय पोवार आदी मान्यवर उपस्थित होते। शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात डॉक्टर निलेश पजिराणी, अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ विठ्ठलवाडी आणि डॉक्टर स्मितेश शहा, ईशा नेत्रालय कल्याण यांचे विशेष योगदान होते। कार्यक्रमात वाहतूक विभागातील पोलीस उपनिरीक्षक राजू मराडे व सर्व पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार, वॉर्डन, पोलीस मित्र आणि स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त असा सहभाग घेतला। या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये आरोग्य विषयक जागरूकता निर्माण झाली असून वाहतूक पोलीस विभागाच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे। आबासाहेब वाघमारे, महाराष्ट्र न्यूज नेटवर्क, उल्हासनगर। रस्ता सुरक्षा अभियान 2025 35वा रस्ता सुरक्षा ठाणे पोलीस आयुक्तालयाचे आयुक्त माननीय आशुतोष डोंगरे साहेब, माननीय चव्हाण साहेब, माननीय डीसीपी पंकज शिरसाट साहेब यांच्या मान्यतेने हा 1 जानेवारीपासून 2025 पासून आपण हा रस्ता सुरक्षा संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये आणि देशामध्ये चालू झालेला आहे। रस्ता सुरक्षा अभियान राबवण्याचं महत्त्वाचं म्हणजे लोकांमध्ये वाहतुकीचे नियमाची जनजागृती करणे, लोकांनी दारू पिऊन वाहन न चालवणे, इन्शुरन्स शिवाय गाडी न चालवणे, रश ड्रायव्हिंग करू नये, ओव्हरटेकिंग करण्याचं काम करू नये। देशामध्ये जेवढ्या आपले जवान शहीद होत नाहीत देशाच्या बॉर्डरवर, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने अपघातामध्ये घरातले कर्ते माणसं, मुलं दगावत आहेत आणि त्याचं काम आहे मानवी चुका आहेत। ज्या ठिकाणी टर्न्स आहेत त्या ठिकाणी ओव्हरटेकिंग करून पुढे पडणे, दारू पिऊन वाहन चालवणे आणि त्यांना त्या परवा नाही आहे की आपल्या चुकीमुळे घरातला एखादा कर्ता माणूस दगावू शकतो आणि एखादा घराचा तरका माणूस जर दगावला तर ते संपूर्ण कुटुंब वाऱ्यावर येतं, याची कल्पना त्यांना नाही आहे। आणि म्हणून आम्ही आव्हान करतो की वाहतुकीचे नियम पाळा, सावकाश चाला, कुठल्या प्रकारची घाई न करता आपण आपल्या याच्यातनं हेल्मेटशिवाय गाडी चालवायची नाही, इन्शुरन्सशिवाय गाडी चालवायची नाही, दारू पिऊन गाडी चालवायची नाही, लायसन्सशिवाय गाडी चालवायची नाही। आणि अशा प्रकारची हे संपूर्ण अवेअरनेस आम्ही शाळा, कॉलेज, रिक्षा स्टँड या ठिकाणी करत आहोत। नागरिकांना आम्ही आव्हान करतो की आपण वाहतुकीचे नियम पाळा आणि आपलं जीवन सुरक्षित करा, एवढीच आमची। आज या ठिकाणी आरोग्य शिबिर वगैरे ठेवण्यासाठी काय सांगाल? या ठिकाणी आरोग्य शिबिर की छोटीशी कल्पना आम्ही लोकांची ब्लड चेक करून घेणे, रिक्षा चालकांना आपला वेळ नसतो, आपली शुगर वाढली आहे काय, आपण इतर आजाराने त्रस्त आहोत, तर या संदर्भात आम्ही वाहतूक विभागाच्या वतीने या ठिकाणी एक मेडिकल कॅम्प आयोजित केलेला होता। त्याच्यामध्ये ब्लड डोनेट आहे, कॅन्सरचे चेकअप आहे, अशा छोटे छोटे उपक्रम करून लोकांमध्ये आम्ही अवेअरनेस निर्माण करण्याचं काम करतो आणि त्यांची आरोग्यसुद्धा चांगलं राहावं। जे रिक्षा चालक या ठिकाणी बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित होते, आमचे वाहतूक सल्लागार या ठिकाणी उपस्थित होते, त्याच्या सगळ्यांचं मेडिकल चेकअप, आमचे वॉर्डन्स, आमचे पोलीस यांचं सर्वांचं मेडिकल चेकअप आम्ही करून घेत आहोत।